मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर. पुढील 100 दिवसांच्या नियोजनाचा घेतला आढावा. ठोस कामगिरी करण्याच्या सूचना. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा विभाग तयार करत आहेत आणि या आराखड्यात लोक केंद्रित योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना, राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर आणणाऱ्या कामगिरीचा समावेश असावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पुढील 100 दिवसांच्या आराखड्यातून विभागाने ठोस कामगिरी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. वन्य प्राणी व मानवी संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगातून उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. मानव आणि वन्य प्राणी संघर्षामध्ये जलद गतीने मदत मिळण्यासाठी जलद बचाव दलाची स्थापना करण्यात आली आणि या दलातील मनुष्यबळाला उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आले. पुढील 100 दिवसांच्या आराखड्यात अशा उपाययोजनांचा समावेश वन विभागाने करावा. वृक्ष लागवडीचा संस्कार रुजवण्यासाठी ती कायम स्वरूपी अंमलात आणावी आणि या आराखड्याच्या माध्यमातून लोकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी काम करण्यात यावे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. लिस्टेड गुड गव्हर्नन्स इंडेक्स ही संकल्पना अतिशय चांगल्या प्रकारे राबवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये आपण करतो आहोत. 2014ला देशामध्ये मोदीजींचं सरकार आल्यानंतर सगळ्यात जास्त एम्फसिस हा गुड गव्हर्नन्सवर देण्यात आला. गव्हर्नन्स हा ट्रान्सपरंट असला पाहिजे, तो एफिशियंट असला पाहिजे, तो पीपल सेंट्रिक असला पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर मोठ्या प्रमाणात वर्किंग आपण सुरू केलं. महाराष्ट्रामध्ये देखील त्याच काळामध्ये आपण आपले सरकार पोर्टल सुरू केलं, जो एक ग्रीव्हान्स रिड्रेसलचं एक माध्यम होतं. वेगवेगळ्या प्रकारे काही इंडिकेटर्स तयार केले, काही KRI तयार केले आणि डिपार्टमेंटला दिले की ज्याच्या माध्यमातून डिपार्टमेंट्सनी ते अचीव्ह केलं पाहिजे, त्याचं रँकिंग केलं. आणि मला असं वाटतं की केंद्र सरकारच्या कोलॅबरेशनमध्ये DGGI हा एक असा इंडेक्स आहे की ज्याच्यामध्ये अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्हली आपण डिस्ट्रिक्टचं रँकिंग करतोय, विभागांचं रँकिंग करतोय, कामाचं मूल्यमापन करतोय आणि विशेषतः जवळपास 10 डेव्हलपमेंट सेक्टर्स आपण जे चूज केलेले आहेत त्यामध्ये 161 इंडिकेटर्सवर आणि जवळपास 300+ डेटा पॉइंट्स याचं संपूर्ण अनालिसिस करून आपण हा जो काही इंडेक्स आहे तो तयार करतोय. मला असं वाटतं सुरुवातीच्या काळामध्ये डेटा पॉइंट्स कशा प्रकारे कॅप्चर करायचे हा देखील एक ट्रेनिंगचा भाग होता, पण नाऊ वी आर वेल ट्रेन्ड इन दॅट. आणि डेटा सेंट्रिक पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशनचे फायदे हे देखील आता आपल्याला लक्षात आले. विशेषतः आपल्याला आता IT टूल्स आणि AI टूल्स हे देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले की ज्यातनं आपला गव्हर्नन्स आपण अधिक एफिशियंट आणि अधिक ट्रान्सपरंट करू शकतो, अधिक पीपल सेंट्रिक करू शकतो. आणि म्हणून ही जी काही एक DGGI ची पद्धत आहे, ही पद्धत इट इज नॉट ओनली अबाउट रँकिंग, इट इज फॉर इम्प्रूव्हमेंट. म्हणजे ज्यांचा नंबर मागच्या वेळेसपेक्षा खाली गेला आहे, कदाचित इतर वर गेल्यामुळे तो खाली जाऊ शकतो, पण जर कोणाचा परफॉर्मन्सनी खाली गेला असेल, डेटा पॉइंट्समध्ये काही कमतरता आली असेल, तर त्यांनी निश्चितपणे जास्त लक्ष घातलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.